गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून जो आहे तो साजरा होतोय। संपूर्ण राज्यामध्ये ही यात्रा जी आहे ती आता पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते। आज मावळात ही यात्रा या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार सुनील शेळके सर, काय सांगाल, आज मावळामध्ये ही यात्रा जी आहे ती आलेली, काय नक्की पर्पज या यात्रेचा? संयुक्त महाराष्ट्राच्या 65 वर्ष पूर्ण होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण राज्यामध्ये गौरवशाली महाराष्ट्र या रथयात्रेतून प्रत्येक महाराष्ट्रातल्या नद्यांचं पाणी असेल, साधू संतांची विचारांची भूमी आहे, त्या ठिकाणची माती घेऊन उद्या गड किल्ले असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणची माती घेऊन उद्या मुंबई या ठिकाणी पोहोचणार आहेत। आणि आम्हाला देखील आनंद आहे की मावळ तालुका हा साधू संतांचा विचारांचा शिवरांची भूमी म्हणत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्या भूमीतून आज या रथाचं आम्ही स्वागत करतोय। आज संध्याकाळी खोपोली या ठिकाणी मुक्काम असून उद्या मुंबई या ठिकाणी ते आगमन होते आणि आदरणीय दादा किंवा तटकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या रथाचं आयोजन होत असताना आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपली परंपरा, इतिहास हा उद्याच्या पिढीला देखील समजला पाहिजे, हाच उद्देश ठेवून खरं तर हे रथयात्रा काढण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं जाता ठाकरे बंधू जे आहेत आता मराठी भाषेसाठी एकत्र येऊ पाहतात, तसं पवार बंधू एकत्र येऊ शकतात असं वाटतंय का तुम्हाला? पवार काय वाटतं तुम्हाला? तो माझा व्यक्तिगत विषय नाही किंवा त्या विषयावरती चर्चा करणं मला योग्य वाटत नाही। शेवटी आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा जो काही निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना अधीन आहे, आम्ही त्या निर्णयाच्या अधीन राहू आणि जो काही निर्णय होईल तो दादांचा सर्वस्वी निर्णय असेल, आम्ही त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहू। पण आमदार रोहित पवार असतील किंवा खासदार सुप्रिया सुळे असतील यांच्याकडून सूचक विधान करण्यात आलं की पवार साहेब निर्णय घेऊ शकतात। आज मी तुम्हाला सांगतो की आम्ही या वक्त्यावरती चर्चा करणं योग्य वाटत नाही। आमचे नेते आदरणीय दादा या बाबतीत जे काय असेल ते भूमिका मांडतील, परंतु आज तरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये विधिमंडळामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय। आमची संघटना आज गावागावात वाड्यापाड्यांवरती मजबूत होताना पाहायला मिळते, त्याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे आणि समाधान देखील आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।